कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कर्नाटक राज्यातील गजबरवाडी इथल्या एका सराईत चोरट्याला अटक केली आहे। सुमित निकम असं या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि 2 वाहनं असा सुमारे 13,98,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव इथले रघुनाथ दत्तात्रय पाटील यांचं बंद घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने लंपास केले होते। याबाबतचा गुन्हा भुदरगड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। ही धाडसी चोरी कर्नाटक राज्यातील निपाणी तालुक्यामधील गजबरवाडी इथं राहणाऱ्या सुमित महादेव निकम यानं केल्याची माहिती पोलीस अंमलदार राजू कोरे आणि सचिन दुधाणे यांना मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाला सूचना दिल्या होत्या। पोलीस रेकॉर्डवरील चोरटा सुमित निकम हा चोरीतील दागिने विकण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या एका सूतगिरणी जवळ येणार होता। ही माहिती कळताच पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून सुमित निकम या चोरट्याला अटक केली। त्याच्याकडून 10,38,200 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि 2 कार असा एकूण सुमारे 13,98,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। पुढील तपासकामी त्याला भुदरगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। या चोरट्यावर मुरगुड, गोकुळ शिरगाव, कागल, गांधीनगर, राजारामपुरी, शिवाजीनगर, शिरोळ आणि राधानगरी या पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत।